आता बातमी पुण्यामध्ये आकर्षण ठरलेल्या अप्पांची आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये जागतिक सायकल स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत जगभरातले सायकलपटू सहभागी झाले होते। ही स्पर्धा न्यूझीलंडच्या एका खेळाडूने जिंकली आहे, पण अख्ख्या स्पर्धेमध्ये हवा झाली ती पिंपरी चिंचवड मधल्या अप्पांची। पाहूया। पुणे ग्रँड टूर नावाची सायकलिंगची जागतिक स्पर्धा पुण्यात पार पडली। या स्पर्धेत जगातल्या बऱ्याच देशांचे स्पर्धक सहभागी झाले। आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या सायकल स्पर्धेत न्यूझीलंडच्या खेळाडूने विजेतेपद पटकावलं। पण या स्पर्धेत सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे 70 वर्षांच्या बाळू हिरामण जोंधळे उर्फ आप्पा यांची। बाळू जोंधळे उर्फ आप्पांना या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही, मात्र स्पर्धेत सहभाग घेतल्याचा फील मात्र त्यांनी पुरेपूर घेतला। स्पर्धक पुढे गेल्यावर आप्पा त्यांच्या मागे सायकल चालवत होते। पुणेकरांचीही त्यांना अगदी जोरदार दाद मिळत होती। मुळशीतले तुम्ही? मग सायकलीचं काय पहिल्यापासूनच तुम्हाला आवड आहे का? पहिली सायकलच होती। बर, पहिल्यापासून सायकल वापरते। मग त्या स्पर्धकांबरोबर चालवताना दिसत नाही तुम्ही पाठीमागून त्यांना जाऊन द्यायचं, आपलं जायचं मागून, काय एवढं काय टेन्शन घ्यायचं। तरी आपली सायकल हरवल त्यांच्या सायकलला? मग सायकल प्रतिमा चांगली एकदम। आवड कधीपासून सायकल चालवायची? आवडते दुसरीला असेल तेव्हापासून आवडे माही। दुसरीला असताना सायकल होती काय तुमच्या? हा, कसली होती ती पहिली दुसरी सायकल बारकी, त्यापासून तुमच्याकडे? मोबाईल आहे का? मोबाईल वापरत, मोबाईल मग टीव्हीला तुम्ही दिसता हे बघितलं का तुम्ही? लोकांनी दाखवलं, बघितलं मी। मग आता यांना हरवणार का तुम्ही जर त्यांची आणि तुमची स्पर्धा लावली तर? ती एवढे लांबून आल्या त्यांना पण 4 पैसे भेटले। लांबून आले त्यामुळे हरवाय नको, नाहीतर हरवलं असतं। नाही, तसं नाही करायचं आपल्याला। नाहीतर हरवलं असतं, आपल्यातले असते। हा, आपल्यातले असते कुणी चालते, पण त्यांना एवढं लांब ती आल्या तिकडे भारतात म्हणलं आपण त्याला हरवायचं हवं। त्यांना पाहुणे येत आपले त्यामुळे हरवायला नको। नाही म्हणलं हरवाय नको, त्यांच्या मागे जाऊ आपण। हरवणार नाही त्यांना? नाही नाही, आणि आपल्या इथले असते तर मग आम्हाला हरवले असते। गाववाल्याची कुडावली असते, हरवले असते। एवढ्या लांबून आलं अमेरिकून बरं दिसत नाही, एवढं लांबून आले तर त्यांना हरवायचं। ते कसं बरोबर नाही वाटत आपल्याला। 70 वर्षांचे बाळू जोंधळे पिंपरी चिंचवड मधल्या मारुंजी गावचे रहिवासी आहेत। लहानपणापासून त्यांना सायकल चालवण्याचा छंद आहे। वयाच्या 70ीत सुद्धा ते अगदी फिट आहेत। सायकल चालवण्यामागचा उद्देश काय आहे तुमचा? सायकलवर गुडघा पाय दुखत नाही, काय नाही, एक नंबर असतो। व्यायाम होतोय म्हणून? व्यायाम होतोय, कुठला आजार वगैरे काहीच नाही? काही नाही, ही गुडची गुळी नाही मला। पुण्यातली जागतिक सायकल स्पर्धा जिंकली न्यूझीलंडच्या ल्यूक मुडग्वे या खेळाडूनं, पण विजेत्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती आप्पांची। अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।